एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं आणि नवरा बायकोचं जोडपं एका ठिकाणी राहत असल्यामुळं तो जो त्या महिलेचा नवरा आहे त्याला मणक्याचा आणि दुसरा एक त्रास होता आणि त्यामुळं घरीच तो बिमार असायचा। पण मात्र घरीच बिमार असल्यामुळं ती जी महिला आहे ती कामासाठी एका वसतिगृहामध्ये जात होती आणि वसतिगृहामध्ये कामाला जात असून ती त्या ठिकाणी तिचा घराचा उदरनिर्वाह सुद्धा करत होती। पण मात्र तिकडे जात असताना तिच्या एका ओळखीचा एक व्यक्ती झालेला होता आणि त्यासोबतच तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते आणि ते दोघजण एकमेकांसोबत नको ते कृत्य सुद्धा करत होते। वारंवार हा प्रकार घडत होता। पण मात्र एक दिवस तो जी महिला आहे त्या महिलेनं रात्री तिच्या प्रियकराला घरी बोलवलं आणि तिच्या नवऱ्याबरोबर धक्कादायक कृत्य केलं। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली। आता या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मार्केट यार्ड आहे आणि याच मार्केट यार्डमध्ये काम करणारा एक व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती त्याच्या मणक्याच्या आजारामुळे आणि दुसऱ्या एका आजारामुळे बिमार होता। पहिले तो हमालीचं काम करायचा पण मात्र या सगळ्या त्रासामुळे सध्या तो घरीच आराम करत होता। पण मात्र त्याची जी बायको आहे तिचं नाव राणी आहे आणि ती जवळच्या एका वसतिगृहामध्ये काम करत होती आणि काम करून घराचा उदरनिर्वाह करत होती। पण मात्र हे सगळं करत असताना तिची ओळख एका व्यक्तीबरोबर झालेली होती। आता तो व्यक्ती सुद्धा तिच्या नातेवाईकामधलाच होता। पण मात्र त्याच्याबरोबर ओळख झाल्यानंतर ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं, दोघांचे संबंध निर्माण झाले आणि हे दोघजण आता एकमेकांसोबत नको ते कृत्य करू लागले। पण मात्र वारंवार हा सगळा प्रकार घडत असल्यामुळं तो जो प्रियकर आहे त्या प्रियकरानं आणि त्या महिलेचं नाव राणी आहे, या दोघा जणांनी त्या प्रेमामध्ये अडसर ठाणारा जो नवरा आहे त्याचाच काटा काढायचं ठरवलं। मग तारीख आली 22 सप्टेंबर 2024ची मध्यरात्रीची। 22 सप्टेंबर 2024ला ती जी महिला आहे त्या महिलेनं तिच्या प्रियकराला घरी बोलवलं आणि घरी बोलवल्यानंतर तो जो उपचार घेणारा नवरा आहे त्याचा गळा आवळून खून केला, त्याला त्या ठिकाणी ठार केलं। आता ठार केल्यानंतर तिचा प्रियकर त्या ठिकाणाहून निघून गेला। पण मात्र सकाळ झाल्यानंतर त्या महिलेनं तिचा नवऱ्याच्या भावाला म्हणजे तिच्या दिराला फोन केला आणि फोन करून सांगितलं की तिचा नवरा बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेला आहे, नेमकं काय झालंय काय नाही तिला काहीही माहीत नाही। जेव्हा ती त्या पुरुषाचा भाऊ तिथं त्या ठिकाणी आला, त्यानं तात्काळ त्याच्या भावाला जवळच्या रुग्णालयामध्ये नेलं उपचारासाठी। पण मात्र डॉक्टरने तपासलं की डॉक्टरने सांगितलं की हा व्यक्ती मृत आहे, त्यांचं निधन झालेलं आहे। मग निधन झालेलं आहे असं सांगितल्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आणि तो जो भाऊ आहे त्या मृत व्यक्तीचा त्यानं जवळच्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, कारण की त्याला काहीतरी संशय होता की अचानकपणे अशा पद्धतीनं कसं काय होऊ शकतं। त्यानंतर पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट सुद्धा आला आणि पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमधून समजलं की त्या व्यक्तीचा गळा आवळून खून करण्यात आला आहे, त्याला गळा आवळून ठार करण्यात आले। मग तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ती जी महिला आहे राणी नावाची तिला ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन तिची चौकशी केली, तिला विचारलं की हे सगळं कसं काय घडलं काय घडलं। तेव्हा तिनं सांगितलं की तिचा नवरा मागच्या काही दिवसापासून आजारी आहे आणि तो आजारपणाला कंटाळलेला होता। मागच्या काही दिवसापासून तो त्याच्या बायकोला म्हणत होता की ते त्याचा गळा दाब, गळा आवळून त्याला ठार कर, तो स्वतः तसं म्हणत होता। पण मात्र तिनं तसं न केल्यामुळं त्यानं स्वतःचाच गळा दाबून घेतला आणि आत्महत्या केली असं त्या महिलेनं पोलिसांना सांगितलं। आता हे कारण पोलिसांना न पटण्यासारखं होतं, कारण की स्वतःचाच गळा दाबून स्वतःच कोणी मरत असतं का हे अगदी याच्यावर विश्वास ठेवणं सुद्धा अवघड होतं। म्हणून पोलिसांनी त्या महिलेला पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं, तेव्हा तिनं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला। तिनं सांगितलं की तिचं आणि एका व्यक्तीचं प्रेम प्रकरण मागच्या काही दिवसापासून सुरू होतं, त्या दोघांना एकत्र राहायचं होतं। पण मात्र तिचा नवरा अडथळा ठरत होता दोघांमध्ये, म्हणून त्यांनी त्याचा काटा काढायचं ठरवलं आणि अखेर ठरल्याप्रमाणे
त्याचा काटासुद्धा काढला 22 सप्टेंबर 2024ला आणि 23 तारखेला त्याच्याच भावाला फोन करून सांगितलं, पण मात्र पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतल्यामुळं योग्य वेळी तपास केल्यामुळं ती जी आरोपी महिला आहे आणि तिचा प्रियकर आहे या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे। बघा, समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत, कोण कशा पद्धतीनं काय करतंय हे तुम्हाला या संपूर्ण घटनेवरून लक्षात आलेलं असेल। कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो आणि या वर्तमानपत्रामध्ये, न्यूजपेपरमध्ये, वेब पोर्टलवर ज्या काही बातम्या प्रसारित होत असतात, प्रसिद्ध होत असतात, त्या आधारेच आपण संपूर्ण व्हिडिओ बनवत असतो। कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंकसुद्धा देत असतो, त्यावर क्लिक करून स्पष्टपणे तुम्ही बातमी वाचू शकता आणि तुमच्या प्रतिक्रिया अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये मांडू शकता। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब सुद्धा करू शकता।